आज लाइफ का सबसे बड़ा सपना पूरा हो रहा है, तो हम अब आज उसी के लिए आए हैं। लेट्स सी हाउ इट लुक्स। शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, चला पुन्हा एका नवीन प्रवासाला. हो, हा व्लॉग मराठीमध्ये, कारण आपण चाललेलो कोल्हापूरला. घरी महाराजांच्या जिरटोपला नमस्कार घेऊन आम्ही निघालो मेट्रोनी नागपूर मेट्रो स्टेशनवरून अजनी स्टेशनपर्यंत, कारण आमची ट्रेन अजनीवरून निघणार होती. इथे सर्व मिळालं आणि प्रवास सुरू झाला. रात्रभर झुकझुक करून सकाळी ट्रेनमध्ये काही वारकरी आले आणि या लहान मुलांचे कीर्तन ऐकून मन अत्यंत प्रसन्न झाले आणि ते सर्व पंढरपूरला उतरले. 21 तासाचा हा लांब प्रवास शेवटी संपला आणि आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. कोल्हापूर हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि धार्मिक एक अद्भुत केंद्र आहे. इथलं वातावरण खूप मनमोहक होतं. स्टेशनवरून ऑटो घेतला आणि हॉटेलकडे निघालो. हॉटेल आम्ही ऑलरेडी बुक केलेलं होतं आणि महालक्ष्मी मंदिरापासून अगदी जवळ होतं. हॉटेलमध्ये आलो, फ्रेश झालो आणि जेवण करून निघालो त्या एक स्वप्नासाठी, ज्यासाठी आम्ही कोल्हापूरला आलो. तर आम्ही आपला कोल्हापूरचा प्रवास सुरू केला बिनखांबी गणपती मंदिरापासून. बिनखांबी मंदिर हे प्रसिद्ध स्थळ कोल्हापूरमधलं. या मंदिराला कोणतेही खांब नाही, म्हणजे पिलर, म्हणून याचं नाव पडलं बिनखांबी मंदिर. बाप्पाचे दर्शन घेऊन ऑटोने निघालो आम्ही आपल्या मोस्ट वॉन्टेड जागेवर. आज लाइफ का सबसे बड़ा सपना पूरा हो रहा है, तो हम अब आज उसी के लिए आए हैं. लेट्स सी हाउ इट आणि लुक्स. बस, स्वप्न आमच्या पुढे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. मूर्ती बघून डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा आला. स्वप्न होतं आमचं, घर बनवू तर महाराजांची मूर्ती घरी बसवू. अक्षरशः स्वप्न पूर्ण होत दिसत होतं. सर्व भावूक झाले इतकी सुंदर मूर्ती बघून. आणि माझ्या भावाची एक्साइटमेंट बघा, शब्द नव्हता काही कोणाकडे. कोल्हापूरमध्ये काही दिवस आणखी थांबणार होतो आम्ही, तर जाताना महाराजांना सोबत घेऊन जाऊ. राजांना नमस्कार केला आणि निघालो. ऑटोवाल्याला विचारलं, भाऊ इथे काही बघण्यायोग्य आहे? तर ते म्हणाले, चला रंकाळ तलाव दाखवतो. तिथे पोचलो आणि आमच्या नागपूरच्या जुन्या फुटाळ्याची आठवण आली. असंच काही दिसायचं ते अगोदर. हे तलाव छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलं होतं आणि कोल्हापूरचं एक आयकॉनिक लँडमार्क मानलं जातं. तिथे मित्रांसोबत काही वेळ घालवला आणि काही आठवणी घेतल्या आणि गार्डनकडे वळालो. आणि मी तर खेळभांडे घ्यायची जिद्द केली आणि या मॅडमला वाटलं की आपण तर मूव्ही सेटवरच आहोत. आणि मागे वळून बघितलं तर हे अत्यंत सुंदर शालिनी महल. तिथनं निघालो आणि नेहमीप्रमाणे पाऊस इथेही आमच्या मागे लागला. बाजूला डीमार्ट मधून छत्री आणि काही शॉपिंग केली. बाहेर पडलो तर रात्र झालेली होती. डिनर करून पायीच हॉटेलकडे निघालो. तिथे घातलेला प्रत्येक क्षण या तळाच्या पाण्यासारखा अमृतमय आणि अविस्मरणीय होता. तर असाच आमचा कोल्हापूरचा पहिला दिवस संपला. उद्याचा दिवस खूप विशेष आणि हिस्टॉरिक असणार, कारण ते वर्षातून फक्त 4दा येतो. बघायचं काय असणार विशेष? बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर टेक केअर. जय महाराष्ट्र.